शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता हे पदच अस्तित्वात नाही. मग एकनाथ शिंदेंनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता कसं काय बनवलं? हा प्रश्न आहे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा. आज सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिवसेनेची सुनावणी पार पडली. पण आजची सुनावणी मागच्या 3 सुनावणींपेक्षा वादळी ठरली. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाचे वाभाडे काढले आणि थेट सुप्रीम कोर्टालाच प्रश्न विचारले. एवढंच नाही तर 2018ची शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाने आणि एकनाथ शिंदेंनी अमान्य केली होती. मग त्याच घटनेनुसार एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झालेत. मग त्यांची निवडसुद्धा बेकायदेशीर आहे का, असा थेट सवाल सिब्बलांनी विचारला. 1999च्या पक्ष घटनेत तर मुख्य नेता हे पदच नाही. मग कोणत्या घटनेच्या आधारे त्यांनी स्वतःला मुख्य नेता बनवलं? तसंच कपिल सिब्बलांनी एक महत्त्वाचा प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारला. त्यांनी विचारलं की शिवसेना पक्षातली फूट ही फक्त विधिमंडळ पक्षातली फूट होती. मग निवडणूक आयोगाने शिवसेना या राजकीय पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे या गटाला कोणत्या नियमांच्या आधारे दिलं, असा प्रश्न विचारत त्यांनी निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे गटाची प्रचंड कोंडी केली. पण कपिल सिब्बल यांच्या एका युक्तिवादामुळं या प्रकरणात एकनाथ शिंदेंचा गेम पलटी होऊ शकतो, असं काही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. नक्की कोणता आहे तो युक्तिवाद? या युक्तिवादामुळे एकनाथ शिंदेंच्या अडचणीत अजूनच कशी वाढ झाली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागेल? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज शिवसेनेच्या सत्ता संघर्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पक्षफुटीच्या मूळ व्याख्येवरच बोट ठेवत घणाघाती युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी स्पष्ट शब्दात न्यायालयात सांगितलं की एखाद्या राजकीय पक्षात असंतोष निर्माण होऊन दुसरा गट तयार होणं म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा अर्थ होत नाही. निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळ पक्षातली म्हणजेच आमदारांच्या फुटीचा आधार घेऊन संपूर्ण पक्षाचा आणि चिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला, जो पूर्णपणे बेकायदेशीर आणि आयोगाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा आहे. कपिल सिब्बल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधताना सांगितलं की जर खरोखरच पक्षात फूट पडली असेल तर ती राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशा दोन्ही पातळींवर स्पष्टपणे दिसली पाहिजे. विधिमंडळातील आमदारांनी वेगळा गट स्थापन केला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं मानणं हा कायद्याचा मोठा अपभ्रंश आहे. केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर पक्षाची मालकी आणि चिन्ह शिंदे गटाला सोपवण्यात आलं. एवढंच नाही तर शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थेट वापर करून नवीन पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. ही बाब सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेता या पदावर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला प्रश्न शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या 1999च्या मूळ पक्ष घटनेत मुख्य नेता नावाचं कोणतंही पद अस्तित्वात नाही. घटनेत फक्त शिवसेना प्रमुख आणि पक्ष प्रमुख या पदांचा उल्लेख आहे. मग एकनाथ शिंदे यांनी स्वतःला मुख्य नेता हे पद कोणत्या घटनेच्या आधारे बहाल केलं? पक्षांतर केल्यानंतर घाईघाईनं असं पद स्वतःसाठी निर्माण करणं आणि स्वतःला पक्षाचं प्रमुख घोषित करणं हे पूर्णपणे असंविधानिक आहे, असा ठाम युक्तिवाद सिब्बल यांनी केला. यासोबतच शिंदे गटाच्या दुटप्पी आणि संधी साधूपणावर ताशेरे ओढत कपिल सिब्बल यांनी 2018च्या घटना दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. शिंदे गटाचा दावा आहे की 2018मध्ये झालेला शिवसेनेचा घटना बदल असंविधानिक होता. यावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला की जर 2018ची घटना असंविधानिक होती तर त्याच घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची पक्षातील नियुक्ती आणि त्यांना मिळालेली सर्व पदे संविधानिक कशी ठरू शकतात? 2018च्या घटनेचा पूर्ण फायदा उठवायचा, राजकीय लाभ घ्यायचे आणि नंतर सोयीनुसार त्याच घटनेला असंविधानिक म्हणायचं, हा शिंदे गटाचा निव्वळ संधी साधूपणा आहे. जर ती घटना असंविधानिक मानली तर शिंदे गटाने घेतलेले सर्व राजकीय लाभ आणि पदे आपोआपच अवैध ठरतात. कपिल सिब्बल यांनी पुढे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची अक्षरशः चिरफाड केली. निवडणूक आयोग ही केवळ एका न्यायाधिकरणासारखी काम करणारी संस्था आहे. पक्षात झालेली फूट सोडवणं किंवा पक्षाची घटना संविधानिक आहे की नाही हे ठरवणं निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येतच नाही. पक्षातल्या नेमणुका कशा असाव्यात आणि पक्षाची रचना कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी राजकीय पक्षाचा असतो, निवडणूक आयोगाचा नाही. निवडणूक चिन्हाबाबतच्या परिच्छेद 15चा संदर्भ देत कपिल सिब्बल म्हणाले की शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी वेगळा निर्णय घेऊन व्हीप बदलला. मात्र कायद्यानुसार 1/3 सदस्यांच्या गटाला मूळ राजकीय पक्षाची मान्यता असावी लागते किंवा त्या गटाला दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागतं. परंतु तसे काहीही न होता
केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर आयोगानं शिवसेना पक्ष आणि मूळ धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केलं. निवडणूक आयोगानं आपल्या मर्यादा ओलांडून दिलेला हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली. या युक्तिवादामुळे आता सर्वोच्च न्यायालयात या खटल्याला अत्यंत निर्णायक वळण मिळालं आहे. आता या प्रकरणात पुन्हा उद्या सुनावणी होणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादामुळे एकनाथ शिंदेंचा गेम पलटी होऊ शकतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.